डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। रिक्षातील परप्रांतीय प्रवाशांना निर्जन स्थळी नेऊन मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींकडून चोरीच्या मुद्देमालासह रिक्षा हस्तगत। अहिल्यानगरमधून एक मोठी कारवाई समोर आली आहे। परप्रांतीय प्रवाशांना रिक्षामध्ये बसवून निर्जन स्थळी नेऊन मारहाण करत लूट करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली। आरोपीकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। फिर्यादी बादल भारत रामरज्जत आणि त्याचा मित्र रिक्षातून प्रवास करत असताना चालकाने त्यांना निर्जन स्थळी नेले। त्यानंतर आरोपीने दोघांना शिवीगाळ व मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि 2 मोबाईल, चांदीची चैन तसेच रोख रक्कम असा सुमारे 39,000 रुपयांचा ऐवज लुटून फरार झाला। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे प्रगटीकरण पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शुभम राजेंद्र खासे वय वर्ष 36 राहणार केडगाव याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। आरोपीकडून 2 मोबाईल, चोरीची चांदीची चैन आणि गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा असा एकूण 95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत। दरम्यान परप्रांतीय प्रवाशांना लक्ष्य करून लूट करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून या कारवाईमुळे अशा गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल दळवी बोरगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दौंड साबीर शेख, राहुल शिंदे, विजय ठोंबरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले, शिरीष तरटे, अतुल कोतकर, अमोल गाडे, सूरज कदम, दीपक रोहकले, सत्यजित शिंदे, रमेश शिंदे, सचिन लोळगे, संकेत धीवर, अतुल लाटे, अतुल काजळे, गंगाधर आंग्रे, किरण बडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी रोहकले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू आदींच्या पथकाने केली।